गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी अमर पाटील सर्वांचं नवीन भागामध्ये स्वागत करतोय। आपला विषय आहे रॅनिटिडिनबद्दल। रॅनिटिडिन हा H2 ब्लॉकर आहे, म्हणजे हायपर ॲसिडिटीमध्ये घेतला जाणारा प्रामुख्याने OTC काउंटर मधला हा ड्रग आहे। तर प्रिस्क्रिप्शन बेसिसवर हा ड्रग जसं की बघितलं आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल रिफ्लक्स डिसऑर्डर, स्टमक अल्सर किंवा इंटेस्टायनल अल्सरमध्ये दिला जाणारा एक ड्रग आहे। तर गेली काही न्यूजमध्ये आपण पाहतोय की US मध्ये हा ड्रग तात्पुरत्या स्वरूपासाठी याच्यावरती परत मागवण्यात आलेला आहे। तर त्याचं कारण असं आहे की NDMA नावाचा जो इन्व्हायरमेंटल कंटॅमिनंट आहे तो त्या प्रोडक्टमध्ये आढळलेला आहे, त्यामुळे मार्केटमधून सॅम्पल्स परत मागवण्यात आलेले आहेत। तर NDMA हा काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊ। NDMA या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे नायट्रोसो डायमिथिल अमाइन। तर हा एक इन्व्हायरमेंटल कंटॅमिनंट आहे आणि तो ह्यूमन कार्सिनोजेनिक म्हणून काम करू शकतो। म्हणजे काय, तर मानवी शरीरात तो जर ड्रग जर खूप मोठ्या प्रमाणात जर जात असेल तर त्याच्यामुळे कॅन्सर किंवा कॅन्सर सारख्या संभावना आपल्याला दिसून येऊ शकतात। तर हा नेमली कंटॅमिनंट कुठे कुठे आढळू शकतो, तर जर बघायला गेलं तर रॉ फूडमध्ये आहे, व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा काही प्रमाणात आढळू शकतो, त्याच्यानंतर फूडमध्ये सुद्धा, त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर प्रोसेस्ड मीट असतं त्याच्यामध्ये सुद्धा हा तयार होऊ शकतो आणि स्पेसिफिकली हा कंपोनंट इन्सेक्टिसाइड्स आहे। तर हाच जर ह्युमन कार्सिनोजन जर ड्रगमध्ये एखाद्या आढळत असेल तर तो ड्रग भविष्यात सुद्धा जाऊन कॅन्सर कॉजिंग करू शकतो। या बेसिसवर US FDAने हा ड्रग आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स असतील ते मार्केटमधून परत मागवले गेलेले आहेत। तर आपल्या देशामध्ये, भारतसारख्या देशामध्ये या ड्रग विषयी काय रॅनिटिडिनबद्दल वापरास बंदी आहे का किंवा वापरला जातोय का, तर हा ड्रग मार्केटमध्ये आपल्याकडे वापरला जातोय। तर आताच 2022 मध्ये जी काही नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन ही लिस्ट जारी केली गेली त्याच्यातून हा ड्रग रिमूव्ह केला गेलेला आहे, म्हणजे काढून टाकण्यात आलेला आहे। तर त्याचं स्पेसिफिक रिझन असं का दिलेलं नाहीये की का ड्रग हा रिमूव्ह केला गेला आहे। तर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स म्हणजे काय की ही मेडिसिनची लिस्ट अशी आहे की ती सर्वसामान्य लोकांना औषधोपचार परवडावा अशी। आता हा ड्रग जो जर बघितला तर तो 222 मिलियन लोकांपर्यंत इतका पोहोचलेला आहे आणि तो OTC आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग्समध्ये अवेलेबल असल्यामुळं त्या ड्रगविषयी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। तर रॅनिटिडिन हा कुठल्या ब्रँड्समध्ये अवेलेबल आहे आपण बघतो की जसं की रॅन्टॅक आहे, झंटॅक आहे, ॲसिलॉकमध्ये आहे, 150 mg 300 mg मध्ये पण अवेलेबल आहे। तर भारतसारख्या देशामध्ये असं काय अजून दिसून आलेलं नाही आहे किंवा आढळून आलेलं नाही आहे की हा ड्रग किंवा कंटॅमिनंट जो आहे तो कार्सिनोजेनिक काम करू शकते। अधिक माहितीसाठी आपण आणखीन एक एपिसोडमध्ये भेटू। धन्यवाद।